देवदास इथलाच नेऊन ना का अजून तिकडे जाते तर माहित नाही. नाही नाही झाबरू, ते मंजुळा काकू असेल बापा वावरामध्ये, जागली करतच राहते. अरे मी आता घरून आलो नाही का, तू यायचा होता तर रस्त्यातच मिळाला नारायण. घरी गेला तो, वावरामधून घरी गेला. का खासाठी न्यायचा आहे का? लग्न लावायसाठी म्हणून न्यायचा आहे. 3-4 काळ्याचा काम. हो, तो तुझ्या म्हणणं बरोबर आहे, पण त्या काकूचा काही खरं नाही. आता नारायण राहिला असताना त्याच्या समोर 2 काळ्या नेलाही असता उसाच्या, तरी तो काही बोलला नसता. चल ना देवदास, मोठा भेवकुळा माणूस आहे तू. मी का म्हणतो झाबरू, त्याच्यापेक्षा ते सरपंच भाऊच्या वावरातूनच आणून. अरे बाबा, तो लांब किती आहे वावर. आता तर कोणी आहेत नाही ना, मग आल्यावर मग पाहू. आणला म्हणून सरपंच भाऊच्या वावरातूनच. दे काता दे बरं, मी आणतो 4 पटकन तोडून. तू राह तसाच. एक लेकराचा बाप झाला पण घाबरते एवढा, काही सांगा नको. धर काता धर ना, तूच तोड बापा. माझ्यासाठी तोडून दे. अबे तर येशील आता का तिथंच उभं राहशील? झाबरू मी का म्हणतो, मी इथंच उभं राहतो. कोणी आले तर मग तसं सांगतो. वा रे गडी, मस्त काम आहे ना तुझं तर. आले गेले कोणी इथं तर पळून जाईल इथून आणि मग सापडीन मी. नाही नाही, चल तू माझ्यासोबत चल, इथं उभा नको राहू. उलटा इथं उभा राहशील तसं येईल की इथं कोणीतरी घुसले आहेत म्हणून वाडीमध्ये. चल ना, घाबरू तर नको तू. चल तिकडे आतमध्ये घुसू बढिया. इकडे रोडावरचा काही तोडू नये, म्हणजे काही माहीत नाही होत. अरे बापा, याच्यासोबत बेकार आलो. काकूला दिसला गिसला म्हणजे बनते मग चटणी. रे का रे, का रमेश भाऊ घाबरवून टाकले? अबे घाबरल्या काहून तर तुम्ही? कोणी चोरी करतात तर घाबरतात बापा. चोरी करून राहिले का? आता चोरी नाही तर का भाऊ, 4-5 उसाचे खांब न्यायचे आहेत तर आता चोरी नाही तर काय आहे? पाय का रमेश भाऊ, हा या दिमाग खराब करून टाकला नाही ना. आता तुळशीचं लग्न लावायचं आहे, 4 खांब नेऊन तर का चोरी झाली का? नाही नाही झाबरू, चोरी बिरी काही नाही झाली. आण बरं माझ्यासाठी 8 खांब आण माझ्यासाठी. नाही नाही, मी कोणासाठी आणत नाही. चला सोबत आणून. आणि 8 खांब कशाला लागतात तुम्हाला? अरे सूर्यकांताबाईच्या घरी द्यायचे आहेत ना. हो तर 3-3च तर लावतात ना, 6 लागतील. अरे बापा, कोणताना 8 सांगितलं. राहू दे, 1-2 शिवायचे, कोणी मागतात. अरे तर हाताने मोडतात ना खांब. काता आणले का त्याच्यासाठी? ह्या देवदासनं आणला बाप काता. मग हा येत नव्हता तर दे म्हणलं, मीच आणतो. चला पटकन, आता कोणी नाही आहे. चला पटकन आणून. अरे इथूनच तोड ना झाबरू, इथूनच तोड. नाही नाही भाऊ, शेल्यावरच्या नाही तोडू. ओळखायला येते, आतमधला तोडतो. थांबा. असं तोड, पटपट तोड तिथूनच. देवदास हे नेना तिकडे, उचलून नेना का मी आणून देऊ का तिकडे? झाले का कापून? किती झाले तरी? ते काय काकू येऊन राहिली ते? नाही रे, ह्या बुद्धीला ना कल नाही पडत बापा. जसा नारायण घरी पोहोचला असेल तसंच निघाली असेल. आता कसं करून? आता हे तोडून तर झाले, आता नेऊन कसं? रमेश भाऊ तुम्ही इकडेच थांबा, मी जातो तिकडे पटकन आणि काहीतरी सांगतो काकूला. आवडाव पाहून निघून जाल तुम्ही दोघे. आणि हे उसाचे खांब, अबे उसाचे खांबही धरून जाल ना. इकडून समोरून जाईन तर लक्षात येईल काकूच्या, तिकडून मागून जातो मी. अबे झाबरू, काकू आल्या ना. चुप रे, थोडा चुप रे. रमेश कुठून येऊन राहिला इकडे? काकू इकडे आहा तुम्ही? हो का म्हणतो रमेश? मी तर आताच आली. आणि तू कुठून इकडून येऊन राहिला? वावरात गेलो होतो आमच्या. हो तर तुझ्या वावराची रस्ता तर तिकडे आहे ना. हो तर सांगून राहिलो ना काकू. बंदरचा करपच आला होता बापा. तुरीवर भिडला होता तर ते भगवत आलो इकडे. तर आता ह्या रस्त्यानं वापस जातो म्हणलो वावरामध्ये. काय म्हणते? वानरायचा करप आला होता? कोणाकडे गेले? ते इकडे ह्या बाजूला गेले. बापा तिकडे तर माझी वाडी लावली आहे. का म्हणता काकू, तिकडे वाडी आहे का लावली? पराले असतील तिकडे, नसतील. वानरायचा काही खरा नाही ना. तिकडे कशाला भगवला तू? का काकू, मी त्यांना भगवलं तर ते तिकडे गेले. आता मी त्यांना तिकडे जा म्हणलो का? हो बापा, चल बरं रमेश थोडासा. नाही काकू, मी कसं लिहू आता? चल ना, मी एकटीच आहो ना. भीती वाटते मला त्या वानरायची. अरे बापा, काकू नाही आता फसवलं इथं. आता घरी जायचं होतं काकू. तर जाशील ना तर घरी. आता वावरात जातो म्हणत होता ना, आता घरी जातो म्हणते. म्हणजे पहिले वावराकडे, मग घरी गेलो असतो मग. हो जाशील. चल थोडासा, चल बरं तिकडे. नसतील ना काकू, गेले असतील ना. पाहून घ्या तुम्ही, जाऊन पाहून घ्या. नाही तू चल. एवढा भाव खाऊन राहिला का? आता बाईची जाता होता, थोडासा मदत करीन का? काही नाही म्हणत. चला काकू चला. वानराय हो, येतो आम्ही. का रमेश वानरायला म्हणते? मी येतो आम्ही म्हणून. हो, वानरांना आवतून देऊन ठेवतो. आम्ही येतो, तुम्ही परा म्हणून. काही रमेश, चल ह्या इकडच्या धुराने जाऊ. नाही काकू, मागच्या धुऱ्याने चला ना. तिकडून जाऊ. तिकडेच गेले ना ते वानर. असं का? तिकडून गेले का? चल बापा मग. रमेश तू इकडे आला तर कोणी ऊसाचे खांबा वगैरे नेताना दिसले का? नाही ना काकू, नाही कोणीच तर नाही. हे झाबरू, ते काकू वगैरे गेली तिकडे निघून का आता?
अबे थांब ना, तिकडे जाऊ तर दे. झाबरू थांब ना, ये ना तर लवकर. तू तिकडे का करून राहिला? ये ना पटकन. अरे काता कुठे ठेवला तर दिसून नाही राहिला ना. मिळाला का? चल ना बे लवकर. तर काकू येतील ना, चल ना लवकर. हो मिळाला. अरे रजनी, कुठे चालली? दळण घेऊन चालली का चक्कीवर? हो शांताबाई, हो दळण घेऊनच चालली चक्कीवर. गव्हाचा आटा नाही आहे घरी, 2-3 दिवस झाला. आता साफसूफ केली, गहू वेचवाच केली, म्हटलं आणून घेते लावून. आता तुझ्या घराकडेच येत होती मी. आमच्या घराकडे कशासाठी काही? निमंत्रण द्यासाठी. निमंत्रण कशाचं? लग्नाचं निमंत्रण द्यासाठी. बापरे बाप, विशालचं लग्नही जमून गेला आणि लग्नही आहे का? ना आता सांगून राहिलं काय रजनी बापा तू? कशा गोष्ट करून राहिली? नाही ताई, मजाक करते. तूही मजाक करायला शिकली आता नाही? थोडाफार करून टाकावा. तू लावली का तुळशीचं लग्न? नाही ना ताई, आज लावणार आहोत ना. तर ये मग सायंकाळी 6 वाजे ये मग तुमच्या घरचं लग्न लावून तुळशीच्या. असं 6 वाजेचं आहे का? हो 6 वाजे लावून टाकू, सगळे जण या. हो ठीक आहे ना, येऊ मग आमच्याही घरी या, नाही तर बस. अरे बापा येईन म्हटलं तरी. चला बापा चक्कीत जातो. तिथंही वेळ लागेल, अर्धा तास लागते का दळण लावायला. मग घरी आल्यावर अजून सडा टाका, रांगोळी भरा. हे दुर्गा आहे का घरी? नाही, ते दुर्गा ना माहेरी गेली आहे. केव्हा माहेरी गेली? कालच तर साक्षगंधाला आली होती ना. आज गेली बाबा, सकाळी. आज बहिणीच्या गावी गेली आहे, मंडई आहे म्हणे. तर बापा मोठी मंडई आले जाते हे. या वर्षीच्या का त्या मंडया? काही मजा नाही बापा पाहण्यात. काही कार्यक्रम आहेतच नाही ना. हो बापा, आता वोटिंग आहेत तर कार्यक्रम रद्दच झाले. काही 3 अंकी नाटक तर तमाशे वगैरे होतात, ते सगळे रद्दच झाले. हो ना, त्या दंडारी होतात, थोडा वेळ झाला. आता काही कार्यक्रम राहिले, नाटका बिटका तमाशा, तर मस्त मजा येते. पाहुणेही भरपूर येतात. आणि रजनी माहीत आहे, कुठल्या तर मंडया कॅन्सलच केला. काहून कॅन्सल केला? तर गावगावच्या तर होतात ना मंडया. ह्या कुंताच्या माहेरची मंडई राहते ना कार्तिक पौर्णिमेची, तिथली मंडई कॅन्सल झाली बापा. काहून? मंडई तर भरतात ना, कार्यक्रम नाही होत. फक्त आता वोटिंग आहेत म्हणून. हो, तर कार्यक्रम नाही आहेत म्हणून मंडई नाही म्हणाले. आता हे वोटिंग वगैरे झाल्यानंतर मग आहे खरा, किती तारखेला आहे तर माहीत नाही. कुंता सांगत होती, तिच्या भाऊजे आले होते ना, तर ते सांगत असतील तर सांगत होती माझ्याजवळ. हो सका, तर माझ्या मावशीच्या गावानं मोठा पार्टीचा आहे. एक पार्टीवाले नाटक ठेवतील तर दुसऱ्या पार्टीवाले हंगामे ठेवतील, तर काही सांगू नको म्हणून बापा त्यांनी कॅन्सलच केला खरा. आता वोटिंग झाल्यानंतर कोणत्या तारखेला होते तर का माहीत मंडई. झाली का तुझ्या माहेरची मंडई? हो झाली ना ताई. काम ते दिवाळी झाली का? पंचमीची राहते दिवाळीच्या. असा का म्हणून राहिले बाई जावई? का म्हणून राहिले? काही नाही मम्मी, मला म्हणून राहिले कधी येऊन राहिली म्हणून. का म्हटली तर मग तू? म्हटली ना मम्मी मी आता नाही येत म्हटली 8 दिवस, मग नंतर येईन म्हटले. बरं झालं बाबा असे बोलले तर. त्या दिवशी सांगितले ना मी जावयांना की राहू द्या म्हणून 8-10 दिवस. मम्मी तू म्हटली म्हणून घरी तर म्हणत होते सोबतच येशील म्हणून. कालही तुझ्या सासूबाई बरोबर बोलली ना मी, सांगितली 8 दिवस राहू द्या म्हणून माधुरीला. तर तुझ्या सासूबाई हो म्हणाला ना. ते असेच नाही विचारत आहेत का मम्मी? इंदू इंदू आहे का नाही बाबा घरी? कोण? शांताबाई का? ये इकडे किचन मध्ये आहे मागे. बाई मी तर म्हटली माधुरी गावीच गेली. जावयांना म्हटली मी राहू द्या 8 दिवस म्हटले, तर ठेवला बाबा. सांगितली नाही ना इंदू की माधुरी आहे का काही थांबली म्हणून. आणि माधुरी बोलवा लागते का? घरी येतच नाही अजिबात. हो बरोबर आहे, आता लग्न झालं आता बोलवायची वाट बघत असतील नाही. नाही काकू, मम्मीला म्हणतच होती मी काकूच्या घरी जाऊन म्हणून. हो बाई बोलली हे, आजच बोलली मगाशी. म्हणते मम्मी म्हणते काकूच्या घराकडे गेला असता म्हणते. आता मग आली काऊन नाही? कामं नाही झाले होते ना, आताच कामं झाले. हो तर आता निमंत्रण द्यासाठी आली मी. लग्न आहे आमच्या इथं तुळशीच्या, सायंकाळी 6 वाजेच्या. तर या मग लवकर याल बापा, 5:30 वाजेचे येऊन जाल दोघी मायले की. जेवणा बिवणाचा प्रोग्राम आहे का? 5:30 वाजेचे याल म्हणतात. जेवणाची एवढी मोठी गोष्ट? याल लवकर, स्वयंपाक वगैरे करून जेवण कराल. आणि इंदू तुझ्या तुळशीचं लग्न लावूनही होऊन गेलं. तुळशीला टिपके टापके सारवली दिसली ना मला तुळशी. हो लावला आम्ही, लग्न लावला परवाच्याच दिवशी लावला. बापा बोलवली नाही लग्न लावली तर. वेळेवरच झाला नाही का ताई? काही विचार वगैरे लावायचा नव्हता, ते वहिनी भाऊ वगैरे आले होते, मग त्या दिवशी थांबले तर म्हटलं लावून टाकू लग्न. असा म्हणून बापा मी कोणालाच नाही बोलवली. बस ना शांताबाई, मी चहा बनवते. कशाला बापा? राहू दे. नाही आता चहा बनवासाठी चालली इकडे किचनमध्ये मी. आता चहा प्यायची वेळच झाली ना. आणि इंदू त्या ड्रायव्हरची तब्येत आराम झाली का? भाऊ ना त्याला गावी घेऊन गेला, त्याची तब्येत आराम नाही झाली. आता दुसरा ड्रायव्हर आणते की भाऊच चालवते तर माहीत नाही. असं का? हो ना, तुमच्या वावरात काहीतरी येणार होती खरं काल मशीन. हो म्हणूनच ताई आमच्या इथल्या घरी राहिले नाही का. मम्मी ग बसा तुम्ही, मी चहा बनवून आणते. हो आण बाई आण, चहा बनवून आण, आम्ही बसतो तिकडे समोर.
माधुरी काय म्हणते, तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो ना काकू, तब्येत वगैरे ठीक आहे. चल शांताबाई बसू आपण तिकडे. माधुरी आणते चहा बनव. लवकर बनव बाई माधुरी, घरी कामं आहेत आता, सडा बिडा टाकायचा आहे. हो तर आतापासून टाकते का शांताबाई? आता किती वाजले? आता 2-2:30 झाले असतील. हो तर ललिताच्या घरी जायचं राहिला अजून. म्हणजे सगळ्यांनाच बोलवून राहिली का लग्न लावायसाठी? हो बाबा आता सगळ्यांनाच बोलवते. माझ्या बहिणीला बोलवली, कुंताला, मग येत होती तर रजनी भेटली रस्त्यामध्ये, तिलाही सांगितली. आता तुमच्या घरी आली, आता ललिताला सांगून देते. आता एकाला सांगीन ना दुसऱ्याला नाही सांगीन का? म्हणून म्हटलं सगळ्यांना सांगून देते, जे येतील ते येतील. हो शांताबाई बरोबर आहे. हो ते उसाचे खांब झाबरूजवळ पाठवल्या ना, कुठे गेले होते तर तुम्ही? कुठं नाही गेलो होतो. झाबरूला विचारली कुठे गेले भाऊ म्हणून तुमचे, तर तेही काही नाहीच बोलले. अरे बाबा कुठं नाही गेलो होतो ना, वावरातच तर गेलो होतो. आता का सांगू, हिच्याजवळ फालतू बायाची जात ना शेरीची जात एक राहते, पोटा त्यांच्या काही पचत नाही. काय म्हणाले पुटर पुटर? काही नाही. झाबरू मिळाला तिकडे उसाचे खांब तोडत होता, तर मी म्हटलं आमच्या घरी देऊन देशील, आणि मग मी वावराकडे गेलो. असं का? तर ते नेऊन द्या ना, सूर्यकांताबाईच्या घरी नेऊन द्या ना. चहा नाही बनवत? चहा पिऊन नेऊन दिलो असतो. आम्ही आत्ताच चहा बनवला, तुमची वाट पाहिली, तुम्ही काही आले नाही. मी का म्हणतो ते उसाचे खांब नेऊन द्या सूर्यकांताबाईच्या घरी, त्या चहा बनवतील ना. आताही तुम्ही इथं घरी प्याल आणि मग तिथं गेल्यानंतर बिना चहा पिल्यानं तुम्हाला येऊ देतील का? हो तो पण आहे. हो तर तुम्ही ते नेऊन द्या. हां ठीक आहे तसा करतो मग. धर हा घे ग्लास. मम्मी ते हार वगैरे वाहून झाले ना? झाले का हार वाहून? एक दरवाजासाठी नाही वाहली का? वाहली ना मम्मी, एक दरवाजासाठी वाहली आणि एक तुळशी मातेसाठी वाहली. आणि गुड्डी मधात आंब्याचे पानं टाकून एक वाहली नाही का? तुळशी बिंद्रा बांधावं लागते ना तोरण आंब्याच्या पानाची. नाही मम्मी, मधामध्ये पानं टाक आणि एक फुलं टाक आणि वो. हो ठीक आहे ना मम्मी, लवकर सडा टाकतो, मग मी रांगोळी टाकते. हो बाबा आता टाकते, तू ते करून घे एक आंब्याचे पानं आणि हा करून टाक. फुलं टाकून मधात मी तोपर्यंत सडा टाकते, मग रांगोळी वगैरे टाकून देशील तू. हो मम्मी ठीक आहे. मम्मी मग अशी शांता मावशी आल्या होत्या ना? हो ताई, तुळशीचं लग्न लावायला येशील म्हणत होती. मम्मी आपल्या पण तर घरी आहे ना लग्न? आधी त्यांच्या घरचा लावून टाकू, मग आपल्या घरचा. बरोबर 6 वाजे लावून म्हणत होत्या, तर जावं लागेल मग. गुड्डी मी सडा टाकून देते, मग स्वयंपाकाचा करते पटकन. मग ताईच्या घरी लग्न लावायला जाऊन मग आपल्या घरीचं लग्न. मग अजून सूर्यकांत ताईच्या घरी आहे लग्न. मग 8 वाजतील बाबा असे लग्न लावत. मजा येते ना, जास्त जण राहिले तर मजा येते. घरच्या घरीच लग्न लावायला मजा नाही येत. हो मम्मी. बापा ललिता, सडा सोडा तर टाकूनच दिली ना? टाकून देते म्हटले सडा, मग आता झाडझूड करते, मग रांगोळी टाकते. तुम्ही नाही लावत का तुळशीचं लग्न? लावून राहिले ना बाबा, आम्ही लावतो लग्न आज तुळशीच्या. त्याच्यासाठीच तर आली मी. येशील मग 6 वाजेची वेळ आहे लग्न लावायची. एकटीच नको येशील, दोघे जण याल. हो ना, घरच्या तुळशीच्या लावायच्या नाही आहे का लग्न? हो तर आमच्या इथं 6 वाजे येशील, मग तुमच्या घरी येऊ. एकटेच लावशील का? मजा तरी येते का एकटे लावायला? नाही मजा तर नाही येत म्हणा. हां तर मग म्हणूनच म्हणते. तर 5:45 वाजे घरी ये. 6 वाजेचं आहे तर लग्न. बरोबर 6 वाजे लागेल, मग आमच्या घरी 6:30 वाजे. आमच्या घरचा झाला का लगेच तुझ्या घरी झाला? हो हे सूर्यकांताई आहे म्हणे लग्न, तेही म्हणत होती लग्न लावायला याल म्हणून. हो मी सांगितले तिला येणार आहे, ते पण येणार आहे. हां चिक्कू गेला का? हो शांताबाई गेला चिक्कू, तो 9 तारखेलाच गेला. हो का? हो 10 तारखेपासून कॉलेज सुरू होणार आहे म्हणे, तर गेला. शांताबाई उसाचे खांब आणले का तुमच्या घरी? हो सांगितले आहे ना, आणणार आहेत. द्याल का 2-3? आता का माहीत बाबा किती आणतात तर. हो यांना फोन केली होती, उशीर होईल म्हणत होते यासाठी, म्हणून म्हटली जास्तचे असतील तुमच्या इथं तर द्याल का? हो आता किती आणतात तर पाहते, जास्त आणतील तर मग सोनू जोड पाठवून देते. हो ठीक आहे ना ताई, तसे करून घ्या मग. शुभमंगलम. अरे सोनू विशाल, फटाके फोडा ना तिकडे. हो थांबा ना, फटाके फोडा लावून दिले. आता झाला तरी, लग्न लागला तरी? हो लग्न लागला, पण आता प्रसाद वगैरे द्यायची बाकी आहे ना. कुठे गेली ना नाश्त्याच्या प्लेटी करायला? हो ताई करून राहिली, ते प्लेटी करून राहिली. ललिता वहिनी, बाबूराव नाही आला ना? ते याचेच आहेत, उशीर लागेल म्हणत होते यायला, 7 वाजतील म्हणत होते. असं का? माधुरी आहे म्हणून माहित नव्हता. काकू पिंकी सोबत बोलली होती तरी मी, इथंच आहे म्हणून आता 8 दिवस. हो का? कधी बोलली होती? नागपूरला गेली असेल तेव्हा बोलली असेल नाही? हो नागपूरला गेली म्हणे, आजच गेली म्हणे. ते नागपूरला गेली त्याच दिवशी आली मी, म्हणून फोन लावली होती. मी म्हटलं असेल घरी तर येईल.
असा म्हणजे मैत्रीण असली तर यायचं, नाही तर यायचंच नाही. नाही नाही ना काकू, येईन. आता आहे ना, अजून 4-5 दिवस आहे. जाबाई गेले का? हो काकू गेले ते. बापा कोणता, त्यांना कुठं वेळ मिळते? रात्रभर मोठ्या मुश्किलने राहिले. करा ना बापा लवकर, आता प्रसाद वगैरे आणा. थांबा, आता घाई नका करू, नाश्त्याचा कार्यक्रम आहे. बाप रे बाप, शांताबाई नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला का? तुळशीचं लग्न आहे तर. हो, आता यावर्षी दिवाळीचा फराळ वगैरे करायला आले नाही ना, राहिला होता. आता म्हटलं आता तुळशीच्या लग्नाच्याच दिवशी बोलवून देऊन द्यावा. हो, चांगला आहे. पोटभर पाहिजे पण. हो घ्या ना, जेवढा लागते तेवढा घ्या. गुड्डी, सिटी आण बाई, लवकर आणा. असं म्हणजे या दोघी जणी इथून गेल्या, त्याच्यासाठी गेल्या का? सोनू जा ना, आणू लागशील. मी नाही जात बापा. ते गुड्डी मग म्हणते तू कशाला आला, आम्ही आणतो असे लावते माझ्या मागे. अरे बापा, यांच्या बहीण भावाचा पटत नाही. आता शांताबाई नाश्ता करतपर्यंत किती उशीर होईल? नाही होत ना उशीर, नाही होत. पटापट करा बापा. चहा बियाचा नाही आहे, नाश्त्याचाच आहे फक्त. हो ना, चहा आमच्या इथं. आता इथं नाश्ता झाला की सगळे मंडळी चला आमच्या इथं लग्न लावायला. तिथं चहा. वा ना, आमच्या घरी केव्हा? ललिता बहिणी, कुंता बहिणीच्या इथं झाला की आमच्या घरी. बापा अशा ना 8 वाजतील आमच्या घरच्या तुळशीच्या लग्न लावायला. का होते तर वाजतील, तर तसे बाबूराव भाऊ याचेच आहेत. बघितलं मंडळी, असं आहे बापा शांताबाईचं काम. आता नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला, लग्न तुळशीच्या लग्न लावला ना. आता कुंता म्हणते आमच्या घरी, सूर्यकांता म्हणते आमच्या इथं. मग शेवट लागतं बाबा आमच्या घरचा नंबर. तर कमेंट्समध्ये सांगा मग कशी वाटली आजची व्हिडिओ, आणि सगळ्यांच्या इथं तुळशीचे लग्न लावून झाले का ते सांगा. चला तर मग तुळशी मातेचा आशीर्वाद सगळ्यांवर असू दे, एवढी मी तुळशी मातेच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.